की जर तुमच्या x ची व्हॅल्यू लेसर असणार आहे कोणापेक्षा 1 पेक्षा, मॅग्निट्यूड ऑफ x इज लेसर दॅन 1, देन द ओनली अँड फर्स्ट टर्म तुम्हाला काय करायची, फर्स्ट टर्म कन्सिडर करायची. फर्स्ट टर्म ऑफ टू टर्म्स, पहिल्या 2 टर्म्स कन्सिडर करायच्या, बाकीचं काही कन्सिडर करायची गरज नाहीये तुम्हाला. का नाहीये? त्याचं कारण असं आहे की त्याची व्हॅल्यू जी आहे त्याची व्हॅल्यू आहे बिकॉज द व्हॅल्यू ऑफ सेकंड अँड हायर ऑर्डर बिंग व्हेरी 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 स्मॉल. जसं जसं आपण पुढे जाणार आहे तसं तुमची सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर, फोर्थ ऑर्डर जसं जसं पुढे जाणार तुमची व्हॅल्यू काय होत राहणार, स्मॉल होत राहील. आणि त्यानंतर तिथं स्मॉल जर होत असेल तर तिथं तुमची व्हॅल्यू जी असणार आहे तर तुम्हाला ती पुढची समोरची व्हॅल्यू काय करू शकता तुम्ही, निग्लिजिबल असेल तर निग्लेक्ट करून द्या. तुम्हाला पहिल्या 2 टर्म 1 प्लस एक्स टू द पॉवर एन, तर 1 प्लस याचं बायनॉमियल एक्सपान्शन 1 प्लस एन एक्स, 1 प्लस एन एक्स टू द पॉवर मायनस एन होतं, तर इथं 1 प्लस मायनस एन एक्स, एन सोबत मायनस आला.